सर्व माधंबा महिला मंडळातील सखींना माझा नमस्कार. आज नवरात्री निमित्त आपण कुंकुमार्चन या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या कुंकुमार्चन संदर्भातली एक पोस्ट आपण टाकली होती. तर हा कुंकुमार्चनाचं महत्व काय आहे हे जर सांगायचं झालं तर कुंकुमामध्ये एक शक्ती तत्व असतं. ते आकृष्ट करण्याची क्षमता कुंकुमामध्ये जास्त असते. म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यानंतर ते जे शक्ती तत्व असतं ते जागृत होतं आणि जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुमामध्ये येतं आणि नंतर ते कुंकू आपण लावल्यानंतर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते असं म्हटलं जातं. कुंकुमार्चन करण्यासाठी काही विशेष दिवसाची जसं पौर्णिमा, अमावस्या, गुरु पुषामृत योग किंवा नवरात्रीमध्ये आपण कधीही करू शकतो. तर ही मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या ज्या गंध लहरी असतात तर त्या गंध लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरीचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत महत्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते आणि अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकू एका डबीत ठेवावे आणि अक्षय लक्ष्मी प्राप्ती आणि कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते. परमेश्वरावर असलेली श्रद्धा आणि गुरूंवर असलेली अपार भक्ती यामुळे माणूस असाध्यही साध्य करू शकतो आणि आपल्या या संस्कृतीमध्ये परंपरेमध्ये ज्या काही या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या जर आपण त्याचं पालन केलं तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये एक शांती, सुख, समाधान हे लाभू शकतं. आणि ह्या ज्या परंपरा आहेत त्या आपणच त्या परंपरेचं पालन करून पुढे चालू ठेवल्या पाहिजेत. हा एक उद्देश आजच्या या कार्यक्रमाच्या पाठीमागचा होता. तर आज उपस्थित असलेल्या सर्व सखींना पुन्हा एकदा माझा नमस्कार. आणि जर तुम्ही या कार्यक्रमासाठी जे काही दिलेलं साहित्य आहे ते घेऊन बसलात तर तुम्हाला तुमचं जास्त चांगल्या पद्धतीने व्यवस्थित करता येईल, नाहीतर पुन्हा उठ-बस करावी लागेल तुम्हाला. त्यामुळे आणि कुंकुमार्चन करण्यासाठी पुरेसं कुंकू घेऊन बसा. कुंकुमार्चन म्हणजे आपल्याला कुंकवाचा अभिषेक देवीला करायचा आहे आणि जे काही साहित्य लागणार आहे ते मी ग्रुपवर टाकलेलं होतं. तर आता मी विद्या नावकर यांना विनंती करते की त्या आज आपल्याला कुंकुमार्चनाचा विधी त्या पूर्णपणे घेणार आहेत. तर त्यांची विशेष ओळख सांगायची म्हणजे त्या शिक्षिका आहेत, डोंबिवलीला राहतात आणि रुद्र पठण करणारा त्यांचा एक ग्रुप आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी रुद्र पठण करण्यासाठी त्या जातात. त्यामुळे त्यांना या क्षेत्रातून चांगला अनुभव आहे. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी सुरुवात करावी. हॅलो हॅलो, आवाज येतोय सुनीता? हा, सर्व आपल्या जॉईन झालेल्या सर्वांना शिवशरणार्थ. आपल्या शिवशरणात मातंबा महिला मंडळाने मला जी काही संधी दिली त्याबद्दल पहिल्यांदा मी सर्वांचे आभार मानते आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. श्री दुर्गा देवे नमः. आपण गुरुस्मरण करणारे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गणेश स्मरण करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तुळजाभवानीचं आपण ध्यान करतोय. वरदा पुत्रदाम श्यामा द्रव्यदाम दिव्य भोगदाम आशा पूर्णा चिरंजीवी ध्यायामी तुरजाम हृदयी. काल भैरव ध्यान वाराणस्या भैरवो देव संसार भयनाशनम अनेक जन्म कृतं पापम स्मरेन विनश्यति. या चंडी मधुकैटभ प्रमिथिनी या महिषो मूलिनी या धूम्रेक्षण चंड मुंड मथिनी या रक्त बीजाशणी या शक्ती
ते शुंभ निशुंभ दैत्य दलिनी या सिद्ध लक्ष्मी परा या दुर्गा नवकोटी मूर्ती सहिता मा पातु विश्वेश्वरी मा पातु विश्वेश्वरी. यानंतर आपण आता संकल्प घेणार आहे. सगळ्यांनी आपल्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये पाणी घ्या. संकल्पाला सुरुवात करू. सगळ्यांनी उजव्या हातात पाणी घेतलेलं आहे असं समजून संकल्पाला सुरुवात करते. आपला जेव्हा संकल्प पूर्ण होईल तेव्हा ते पाणी जमिनीवर सोडायचं. श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती स्वरूपिणी, श्री जगदंबा प्रेरणया, श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री जगदंबा प्रीत्यर्थ. प्रत्येकाने आपलं नाव आणि गोत्र घ्यायचं. विद्या रमेश नावकर, टिक गोत्र. मी प्रीती प्रीत्यर्थ, भक्ती प्रीत्यर्थ आज कुंकुमार्जन करत आहे. आता आपण आधी आपल्या देवीला आवाहन करतोय आणि मग आपल्या कुंकुमार्जनच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. हरि ओम. हिरण्यवर्णां हिरण्यं सुवर्णरजस्रां चन्द्रा हिरण्यं लक्ष्मीजातो वेदो माह तां जातो वेदो लक्ष्मीमनुपगामिनीं यस्या हिरण्यं वेदो नामश्वं पुरुषानमहम् अश्वपूर्वा रथमध्या हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवी मुखवये श्रीर्मा देवी विदुषताम् कासो स्मृता हिरण्यप्राकारा महान्द्रा ज्वलन्ति तृप्तां तर्पयन्ति पद्मे स्थितां. आवाज थोडा कमी येतोय, थोडं मोठ्या आवाजात. चंद्रा प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मनीमी शरणं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां ताम्णी. आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वा तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या लक्ष्मी. उपैतु मां देवसखा कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतो स्राष्टेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे. क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां लक्ष्मीं क्षुत्पिपासालां ज्येष्ठां लक्ष्मीं अलक्ष्मीं नाश्याम्यहम् अभूतिव समृद्धीच सर्वां निर्णुमेघ्रात् गन्धद्वारा दुरादर्शां नित्यपुष्टा करिष्णीम्. ईश्वरी सर्वभूतानां तामेवोपभये श्रियम्. मनसा काममाकुति वाचा सत्यमसि मे. पशूनां रूपमन्यस्य मयि श्रीसहितामिषा कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम. श्रियं वासये मे कुले मातरं पद्ममालिनी. आपस्रदन्तु सिक्तानि चिकिलितवसमे गृहे निच देवी मातरं श्रियं वासये मे कुले. आर्द्रां पुष्करणी पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनी. चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महाव. आर्द्रां यक्कर्णी यष्टिं सुवर्णा हेममालिनी. सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महाव. ताम आव जातवेदो लक्ष्मीमनुपगामिनीं. यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषाणम्. य शुचि प्रयतो भूत्वा जव्यादाजवन्मं सूक्तं पंचचञ्च श्रीकामा सततं जपेत. ओम शांती शांती शांती. आपण आता आपल्या देवीला येण्यासाठी आवाहन केलेलं आहे. आपली आता देवी इथं आली आहे असं समजून प्रत्येकाने आपल्या देवीवर एक पळीवर पाणी घाला. त्यानंतर दुधाचा अभिषेक करा एक पळीवर. असं 2 वेळा करा.
वस्त्राने पुसून घ्या. वस्त्राने पुसून घ्या मूर्ती. आता आपण जे काही तांब्याचं ताट घेतलेलं आहे त्या तांब्याच्या ताटामध्ये कुंकू आणि स्वस्तिक चिन्ह काढा. त्या स्वस्तिक चिन्हावर हळदी कुंकू वाहून त्याच्यात अक्षदा आणि आपली मूर्ती त्यावर मूर्तीची हे करा, मूर्ती ठेवून द्या त्याच्यावरती. मूर्तीला हळद कुंकू अक्षता. आता मूर्तीला हळदी कुंकू व्हा आणि अक्षदा व्हा. हॅलो, मध्ये थोडासा आवाज आला नाही तुमचा. बर, मोठ्याने सांगते. हॅलो, हा बोलते. मध्यंतरी तुमचा आवाज पुरेसा आला नाही. ताटामध्ये स्वस्तिक काढून हळदी कुंकू व्हायला सांगितलंय, त्यानंतर काय करायचंय? त्याच्यानंतर आपली मूर्ती आहे ना त्याच्यावर ठेवायची. त्या स्वस्तिक चिन्ह आणि हळदी कुंकू टाकलं ना आपण, त्या स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि अक्षता ठेवायच्या आणि त्याच्यावरती ती मूर्ती ठेवून द्यायची. तुमचं नेटवर्क कमी आहे. नाही आहे, ओके, व्यवस्थित आहे. आवाज येत नाहीये का? हा, मध्यंतरी थोडा कट झाला होता. एक मिनिट. सुनीता मॅम, येतोय आवाज त्यांचा? येतोय का? बरं, ठीक आहे, माझ्याकडे प्रॉब्लेम असेल. हा, ठीक आहे, सांगा पुढे. हा, तर इथपर्यंत झालं असेल सगळ्यांचं? हो. हा, आता एकदा मूर्तीला मनोभावे नमस्कार करा आणि आपण मग कुंकुमार्जनच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वांनी आपले ते तुपाचे दिवे हे करून घ्या, पेटवून घ्या आणि म्हणजे ते आपला कार्यक्रम होईल असं संपेपर्यंत ते दिवे राहतील समोर. वहिनी, कुंकू कोणत्या बोटांनी व्हायचंय ते बोट दाखवा. मी त्याची मुद्रा टाकली होती ग्रुप वरती. हो, पण परत एकदा आठवणीने, कारण काही जण पहिल्यांदाच बसतायत असं सांगितलंय म्हणून सांगितलं. हा, थांबा दाखवते. हा, आपली ही 3 बोट, करंगळी आणि मधलं ते अंगठ्याजवळचं बोट ते वापरायचं नाही. आपली मधली 2 बोट आणि अंगठा. आणि कुंकुमार्जनला सुरुवात करताना पण आधी आपण पदपासून सुरुवात करणार आहोत, म्हणजे मूर्तीच्या पायापासून सुरुवात करणार आहोत. तर सुरुवातीला खाली कुंकू हे करा, अर्पण करा आणि त्याच्यानंतर मग हळूहळू वरती जात मग डोक्यावर वाहा. करू सुरुवात? सगळे तयार आहेत का विचारा पुन्हा एकदा. सर्वांची झालीये तयारी? सर्वांची तयारी झालीये का? हो, झाली. करूया सुरुवात मग आपण. हो. ओम महाविद्ये नमः. ओम जगन्मात्रे नमः. महालक्ष्मी नमः. शिवप्रियाय नमः. विष्णुमाये नमः. शुभांगे नमः. शांताय नमः. सिद्धे नमः. सिद्ध सरस्वते नमः. क्षमाये नमः. कात्याय नमः. प्रभाये नमः. ज्योत्स्नाये नमः. पार्वत्ये नमः. सर्वमंगलाये नमः. इंदुराये नमः. चंडिकाये नमः. दान्ताये नमः. पद्माये नमः. लक्ष्मी नमः. हरिप्रियाय नमः. त्रिपुरानंदिने नमः. नंदाये नमः. सुनंदाये नमः.
सुरवंदितायै नमः यज्ञविद्यायै नमः महामायायै नमः वेदमात्रे नमः सुधायै नमः धृत्यै नमः प्रीत्यै नमः प्रियायै नमः प्रसिद्ध्यायै नमः मृणान्यै नमः विन्ध्यवासिन्यै नमः सिद्धविद्यायै नमः महाशक्त्यै नमः पृथ्व्यै नमः सुधाकारायै नमः चेतनायै नमः कोपनायै नमः चित्त्यै नमः अर्धबिन्दुधरायै नमः धीरायै नमः विश्वमात्रे नमः कलावत्यै नमः पद्मावत्यै नमः सुवस्त्रायै नमः प्रवृद्धायै नमः सरस्वत्यै नमः जितमात्रै नमः जितेन्द्रायै नमः शारदायै नमः हंसवाहनायै नमः कुण्डासनायै नमः जगद्धात्रे नमः बुद्धमात्रे नमः जनेश्वर्यै नमः राजलक्ष्म्यै नमः वषट्कराय नमः सुधाकारायै नमः सुधात्मिकायै नमः राजनित्यै नमः त्रैवारतायै नमः दण्डनित्यै नमः क्रियावृत्त्यै नमः सद्बुद्धै नमः तारिण्यै नमः श्रद्धायै नमः सद्गत्यै नमः सत्पारायणाय नमः सिन्धवे नमः मन्दाकिन्ये नमः गंगायै नमः यमुनायै नमः सरस्वत्यै नमः गोदावर्यै नमः विपाशायै नमः कविर्यै नमः शत्रुधाय नमः शरैव्यै नमः चंद्रभागायै नमः कौशिक्यै नमः गंडक्यै नमः शिवायै नमः नर्मदायै नमः कर्मनाशायै नमः चर्मणवत्यै नमः वेदिकायै नमः व्रेतवत्यै वेत्रवत्यै नमः वितस्तायै नमः वरदायै नमः वरवाहनायै नमः सत्यै नमः पतिव्रतायै नमः साध्व्यै नमः सुचक्षुषे नमः कुण्डवासिन्ये नमः एकचक्षुषे नमः सहस्राक्षै नमः श्रुश्रोण्ये नमः भगमालिन्ये नमः सेनाश्रण्ये नमः पताकायै नमः सव्युवायै नमः युद्धकाङ्क्षण्ये नमः पताकिन्ये नमः दयायै नमः रम्भायै नमः विपञ्चै नमः पंचमप्रियायै नमः परायै नमः परकलायै नमः कान्तायै नमः त्रिशक्ते नमः मोक्षदायिन्ये नमः ऐरत्ये नमः माहेश्वर्यै नमः ब्राह्मे नमः कौमार्यै नमः कमलासनायै नमः इच्छायै नमः भगवत्यै नमः धेन्वे नमः कामधेन्वे नमः कृपावत्यै नमः वज्रायुधायै नमः वज्रहस्तायै नमः चण्डै नमः चण्डपराक्रमायै नमः गौर्यै नमः सुवर्णवर्णायै नमः स्थितिसंहारकारिण्ये नमः एकायै नमः अनेकायै नमः मैज्यायै नमः शतबाहवे नमः महाभुजायै नमः भुजङ्गभूषणायै नमः भूषायै नमः षड्चक्रकर्मवासिन्ये नमः षड्चक्रभेदिन्ये नमः श्यामायै नमः कायस्थायै नमः कायवर्जितायै नमः सुस्मितायै नमः सुमुख्ये नमः श्यामायै नमः मूलप्रकृते नमः ईश्वर्ये नमः अजायै नमः भौवर्णायै नमः पुरुषार्थप्रवर्तिने नमः रक्तायै नमः नीलायै नमः सीतायै नमः श्यामायै नमः कृष्णायै नमः पीतायै नमः कर्पूरायै नमः क्षुधायै नमः तृष्णायै नमः जरायै नमः वृद्धायै नमः ಬಂದಿರ ನಮ್ ಸಮಾಜ ಮಂದಿ ಕೂತು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಪೂಜೆ ಮಾಡಕತ್ತಾರ ದೇವಿ ಪೂಜೆ तरुण्ये नमः करुणालयायै नमः कलायै नमः काष्ठायै नमः मूर्तायै नमः ಅದು ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು निमेषायै नमः कालरूपिण्ये नमः सुवर्णायै नमः रसनायै नमः नासायै नमः चक्षुषे नमः स्पर्शवत्यै नमः रसायै नमः गन्धप्रियायै नमः सुगन्धायै नमः
सुस्पर्शायै नमः मनोगत्ये नमः मृगनाभ्ये नमः मृगाक्षये नमः कर्पूरामोदधारिण्ये नमः पद्मयोन्ये नमः सुकेशे नमः सुलिंगाये नमः भगरूपिण्ये नमः धीराये नमः वीरपानमदोत्कटाय नमः वसुधायै नमः वसुधारायै नमः जयायै नमः शाङ्कभर्यै नमः शिवायै नमः विजयायै नमः जयन्त्यै नमः सुस्तन्यै नमः शत्रुनाशिन्यै नमः कुर्मायै नमः सुपर्वायै नमः कामाक्षयै नमः कामवन्दितायै नमः जालन्धरधरायै नमः अनंताये नमः कामरूपनिवासिन्ये नमः अंतर्वत्ने नमः देवशक्त्यै नमः वरदाये नमः वरधारिण्ये नमः शीतलाये नमः सुशीलाये नमः बालग्रहविनाशिन्ये नमः कामबीजवत्ते नमः सत्याये नमः सत्यधर्मपरायणाये नमः स्थूलमार्गस्थिताये नमः सूक्ष्माये नमः सूक्ष्म बुद्धे नमः प्रविधिन्ये नमः षट्कोणार्ये नमः त्रिकोणाये नमः त्रक्षाये नमः त्रिपुरसुंदर्ये नमः वृषप्रियाय नमः वृषारूढाये नमः महिषासुरघात्यन्ये नमः शम्भूदर्पहराये नमः द्रुप्ताये नमः दीप्तपावकसन्निभाये नमः कपालभूषणाये नमः काल्ये नमः कपालवरधारिण्ये नमः कपालकुण्डलाये नमः दीर्घाये नमः शिवदूते नमः धनस्वन्ने नमः घनस्वन्ने नमः सिद्धिदाये नमः बुद्धिदाये नमः नित्याये नमः सत्यमार्गप्रभुतिन्ये नमः मूलाधाराय नमः निराकाराय नमः वन्यकुण्डकृताय श्रयाय नमः वायुकुण्डासनासीने नमः निराधाराय नमः निराश्रिताये नमः कम्बुग्रीवाये नमः वसुमत्ते नमः छत्रच्छायाकृतालने नमः कुण्डलिन्ये नमः जगद्भार्ये नमः भुजंगाकाराशायिने नमः प्रोल्लसत्पद्मात्यै नमः नाभिनालमृणालिने नमः वल्लितन्तु समुत्थानाय नमः षड्रसास्वादलालुपाय नमः श्वासोच्छ्वासगतये नमः जिह्वाग्राहिण्ये नमः वनसंस्राये नमः तपस्विन्ये नमः तपस्सिद्धाय नमः तापस्यै नमः तपप्रियाय नमः तपोनिष्ठाय नमः तपोयुक्ताय नमः तपस्सिद्धिदायिन्ये नमः सप्तधातुमयी मूर्ते नमः सप्तधात्वत्राश्रये श्रयाय नमः सप्तधात्वन्तराश्रयाय नमः देहपुष्टे नमः मनस्तुष्टे नमः रत्नपुष्टे नमः बलदत्ताय नमः औषधे नमः वेदमात्रे नमः द्रव्यशक्ते नमः प्रभाविन्ये नमः वैद्यविद्याये नमः चिकित्साये नमः सुपथ्याये नमः रोगनाशिन्ये नमः मृगयाये नमः मृगमासादाये नमः मृगत्वचे नमः मृगलोचनाय नमः वागुराय नमः बन्धरूपाय नमः वधरूपाय नमः वधोद्यत्ताय नमः बन्दिन्ये नमः बन्दिस्तुताकाराय नमः काराबन्धविमोचनाय नमः शृङ्खलाय नमः कलहाय नमः विद्याय नमः दृढबन्धविमोक्षिण्ये नमः अंबिकाये नमः अंबालिकाये नमः अंबाये नमः स्वस्थाये नमः साधुजनार्चिताये नमः कौलिक्ये नमः कुलविद्याये नमः सकुलाये नमः कुलपूजिताये नमः कालचक्रवर्माये नमः भ्रान्ताये नमः विभ्रमाये नमः भ्रमनाशिन्ये नमः वात्याल्ये नमः मेघमालाये नमः सुनृष्टे नमः सस्यवर्धिनी नमः अकाराय नमः इकाराय नमः उकाराय नमः ऐंकार रूपिण्ये नमः ह्रींकार बीजरूपाय नमः क्लींकारांबर रूपिण्ये नमः सर्वाक्षरमयी शक्ते नमः अक्षरार्णवमालिन्ये नमः सिंदुराय नमः अरुणवर्णाय नमः सिंदूर तिलक प्रियाय नमः वश्याय नमः
वश्यबीजाय नमः लोकवश्याविभाविन्ये नमः नृपवश्याय नमः नृपसेव्याय नमः नृपवश्यकर्ये नमः प्रियाय नमः महिष्ये नमः नृपमान्याय नमः नृपाज्ञाय नमः नृपनन्दिन्ये नमः नृपधर्ममह्ये नमः धन्याय नमः धनधान्यविवर्धिन्ये नमः चातुर्वर्ण्यमये नमः नित्यै नमः चातुर्वर्णे पूजिताय नमः सर्वधर्मयै शक्ते नमः चतुराश्रमवासिन्ये नमः ब्रह्मण्ये नमः क्षत्रियाय नमः वैश्याय नमः शूद्राय नमः आचारवर्णवर्णाय वर्णजाय नमः वेदमार्गतराय नमः यज्ञाय नमः वेदविश्वविभाविन्ये नमः अस्त्रशस्त्रमयी विद्याय नमः शस्त्रास्त्रधारिण्ये नमः सुमेधाय नमः सत्यमेधाय नमः भद्रकाल्ये नमः अपराजिताय नमः गायत्रे नमः सुकृते नमः संध्याये नमः सावित्रे नमः त्रिपदाश्रयाय नमः त्रिसंध्याये नमः त्रिपदायै नमः धात्रे नमः सुस्वराय नमः सामगायिन्ये नमः पाञ्चाल्ये नमः कालिकाय नमः बालाय नमः बालक्रीडाय नमः सनातन्ये नमः गर्भाधाराय नमः धराय नमः शून्याय नमः गर्भाशय निवासिन्ये नमः सुरारिघातिन्ये नमः कृत्याय नमः पूतनाय नमः तिलोत्तमाय नमः लज्जाय नमः रसवत्ते नमः गन्धाय नमः भवान्ये नमः पापनाशिन्ये नमः पट्टाम्बरधराय नमः गीताय नमः सुगीते नमः गानगोचराय नमः सप्तस्वरमयी तंत्रे नमः षड्ज मध्यम दैवताय नमः मूर्छना ग्राम संस्थाये नमः स्वस्थानाय नमः स्वस्थानवासिन्ये नमः शत्रुमार्गाय नमः महादेवे नमः वैष्णवे नमः कुलपुत्रिकाय नमः अट्टाट्टहासिन्ये नमः प्रेताय नमः प्रेतासननिवासिन्ये नमः गीत नृत्य प्रियाय नमः कामाय नमः तुष्टिदाय नमः पुष्टिदाय नमः क्षमाय नमः निष्ठाय नमः सत्यप्रियाय नमः प्रज्ञाय नमः लोकेशाय नमः सुरोत्तमाय नमः सविशाय नमः ज्वालिन्ये नमः ज्यालाय नमः विषमोहार्तिनाशिन्ये नमः विषाय नमः नागदमन्ये नमः कुरुकल्पाय नमः अमृतोद्भावाय नमः भूतभीतिहराय नमः रक्षाय नमः भूतावेश निवासिन्ये नमः रक्षोघ्ने नमः राक्षस्ये नमः रात्रे नमः दीर्घनिद्राय नमः दिवागते नमः चंद्रिकाय नमः। आपली आता 501 नावं झालेली आहे. आपल्याला अजून 500 नावं म्हणायची आहेत. कोणाकडे कुंकू म्हणजे प्रत्येकाने आपापलं कुंकू जरा थोडं जास्तच घेऊन ठेवा. आपण आता पुढची 500 नावं म्हणायला सुरुवात करतोय. वेळ हवे का विचार कुंकू आणायला वगैरे? 5 मिनिटं थांबायचंय का? ओम चंद्रिकाये नमः चंद्रकांते नमः सूर्यकांते नमः निशाचर्ये नमः डाकिन्ये नमः शाकिन्ये नमः शिक्षाये नमः हाकिन्ये नमः चक्रवर्तिन्ये नमः शिवाये नमः शिवप्रियाये नमः स्वांगाये नमः सकलाये नमः वनदेवताये नमः गुरुरूपधराये नमः गुरुवे नमः मृत्युमार्ये नमः विशारदाये नमः महामार्ये नमः विनिद्राये नमः तंद्राये नमः मृत्युविनाशिन्ये नमः चंद्रमंडल संकाशाये नमः चंद्रमंडलवर्तिन्ये नमः अणिमादिगुणोपेताये नमः सुप्रभाये नमः कामरूपिण्ये नमः अष्टसिद्धिप्रदाये नमः प्रौढ़ार्ये नमः दृष्टदानवघातिन्ये नमः अनादिनिधनाय नमः पुष्टे नमः चतुर्भावे नमः चतुर्मुख्ये नमः चतुसमुद्रवसनाय नमः चतुर्वर्गफलप्रदाय नमः काशपुष्पप्रतिकाशाय नमः शरत्कुमुदलोचनाय नमः भूतभव्यवैश्याय नमः शैलजाय नमः
शैलवासिन्ये नमः। शैलवासिन्ये नमः। वामवार्गरतायै नमः। वामायै नमः। शिववामाङ्गवासिने नमः। वामाचारप्रियाय नमः। तुष्टे नमः। लोपमुद्राय नमः। प्रबोधिन्ये नमः। भूतात्मने नमः। परमात्मने नमः। भूतभावविभाविन्ये नमः। मंगलाय नमः। सुशीलाय नमः। परमार्गप्रभुतिन्ये नमः। दक्षाय नमः। दक्षिणामूर्ते नमः। सुदक्षाय नमः। हरिप्रियाय नमः। योगिन्ये नमः। योगनिद्राय नमः। योगांग ध्यानशालिन्ये नमः। ऋतुपंटा योगांग ध्यानशालिन्ये नमः। योगपट्टधराय नमः। ओम मुक्ताय नमः। मुक्ताना परमागते नमः। ओम नारसिंहे नमः। ओ सुजन्मे नमः। त्रिवर्गफलदायिन्ये नमः। धर्मदाय नमः। धनदाय नमः। कामदाय नमः। मोक्षदाय नमः। दूत्ये नमः। साक्षिण्ये नमः। क्षणदाय नमः। आकांक्षाय नमः। दक्षजाय नमः। कोटिरूपिण्ये नमः। रतवे नमः। कात्यायन्ये नमः। स्वस्थ्याय नमः। स्वच्छंदाय नमः। कविप्रियाय नमः। सत्यागमाय नमः। वैष्ठाय नमः। कावशक्ते नमः। कवित्वदाय नमः। मीनापुत्रे नमः। सत्ये नमः। साध्वे नमः। मैनाकभागिन्ये नमः। तुलिते नमः। सौदामिन्ये नमः। सुधामाय नमः। सुधाम्ये नमः। धामशालिन्ये नमः। सौभाग्यदायिन्ये नमः। देवे नमः। सुभगाय नमः। द्युतिर्वर्धिन्ये नमः। श्रीये नमः। श्रीये नमः। कुतिवसनाय नमः। कृतिकाय नमः। कालनाशिन्ये नमः। रक्तबीजवद्धोद्युक्ताय नमः। सुतन्तवे नमः। बीजसन्तते नमः। जगज्जीवाय नमः। जगद्विजाय नमः। जगत्त्रयहितैषिण्ये नमः। चामिकराय नमः। चन्द्राय नमः। साक्षात् षोडशीकला नमः। यत्तत्पदानुबन्धाय नमः। यक्षिण्ये नमः। धनदार्चिताय नमः। चित्रिण्ये नमः। चित्रमायाय नमः। विचित्राय नमः। भुवनेश्वर्ये नमः। चामुण्डाय नमः। मुण्डस्थाय नमः। चण्डवधोद्यताय नमः। अष्टम्ये नमः। एकादश्ये नमः। पूर्णाय नमः। नवभ्ये नमः। नवम्ये नमः। चतुर्दश्ये नमः। उमाये नमः। कलशस्थाय नमः। पूर्णकुम्भधराय नमः। धराय नमः। अभिरवे नमः। भैरव्ये नमः। भैरवे नमः। भीमाय नमः। त्रिपुरभैरवे नमः। महाचण्डाय नमः। रौद्राय नमः। महाभैरवपूजिताय नमः। अवन्तिकाय नमः। अयोध्याय नमः। द्वारकाय नमः। मायाय नमः। तीर्थाय नमः। तीर्थकर्ये नमः। प्रियाय नमः। त्रिपुराय नमः। अप्रमेयाय नमः। कोशस्थाय नमः। कोशवासिन्ये नमः। कौशिक्ये नमः। कुशावर्ताय नमः। कोशाम्बाय नमः। कोशवर्धिन्ये नमः। कोशदाय नमः। पद्मकोशाक्षे नमः। कुसुमप्रियाय नमः। तोतुलाय नमः। वर्तुलाय नमः। कोट्टे नमः। कोटस्थाय नमः। कोटराश्रयाय नमः। स्वयंभुवे नमः। स्वरूपाय नमः। सुरूपाय नमः। रूपवर्धिन्ये नमः। तेजस्विन्ये नमः। सुदीक्षाय नमः। बलदाय नमः। परदायिन्ये नमः। महाकोशाय नमः।
महागर्ताय नमः बुद्धे नमः सदसदात्मिकाय नमः महाग्रहाय नमः सौम्याय नमः विशोकाय नमः लोकनाशिन्ये नमः सात्विकाय नमः सत्वसंस्थाय नमः राजसे नमः रजोत्तमाय नमः तामसे नमः तमोयुक्ताय नमः गुणत्रय विभाविन्ये नमः अव्यक्त्याय नमः व्यक्तरूपाय नमः वेद विद्याय नमः शाम्भव्ये नमः कल्याणी नमः शांकर्ये नमः कल्पाय नमः मनसंकल्प सत्ये नमः सर्वलोकमय्ये शक्त्यै नमः सर्वश्रवण गोचराय नमः सर्वज्ञानवत्ते नमः वाञ्छायै नमः सर्वतत्व प्रबुद्धिन्ये नमः जागृते नमः सुषुप्ते नमः स्वप्नावस्थायै नमः तुर्यकाय नमः त्वराय नमः बन्धगतये नमः मंदाय नमः मदिरामोदमोदिन्ये नमः पानभूमे नमः पानपात्राय नमः पानदानकरोद्यताय नमः आघूर्णाय नमः अरुणनेत्राय नमः किंचिदव्यक्तभाषिन्ये नमः आशापुराय नमः दीक्षाय नमः दीक्षा दीक्षित पूजिताय नमः नागवल्ले नमः नागकन्याय नमः भोगिन्ये नमः भोगवल्लभाय नमः सर्वशास्त्रमये नमः सुस्मृत्ये नमः धर्मवादिन्ये नमः श्रुति स्मृतिधराय नमः ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमः पातलवासिन्ये नमः मीमांसाय नमः तर्क विद्याये नमः सुभक्ते नमः भक्तवत्सलाय नमः शून्नाभ्ये नमः यातनाये नमः यात्ते नमः गंभीराय नमः अभाववर्जिताये नमः नागपाशधरामूर्ते नमः अगाधाय नमः नागकुंडलाय नमः सुचक्राय नमः चक्रमध्यस्थाय नमः चक्रकोणनिवासिन्ये नमः सर्वमन्त्रमय्ये विद्याय नमः सर्वमन्त्राक्षराय नमः मधुश्रवसे नमः श्रवन्ते नमः भ्रामर्ये नमः भ्रमरालयाय नमः मातृमण्डलमध्यस्थाय नमः मातृमण्डलवासिन्ये नमः कुमारजनन्ये नमः क्रूराय नमः सुमुख्ये नमः ज्वरनाशिन्ये नमः अतिताय नमः विद्यामानाय नमः भाविन्ये नमः प्रीतिमञ्जर्ये नमः सर्वसौख्यवत्ते शक्ते नमः आहार परिणामिन्ये नमः पंचभूतिनिदानाय नमः भवसागरतारण्ये नमः अक्रूराय नमः ग्रहवत्ते नमः विग्रहाय नमः ग्रहवर्जिताय नमः रोहिणी भूमि गर्भाय नमः कालभुवे नमः कालवर्तिन्ये नमः कलंकरहिताय नमः नाय नमः चतुष्षष्ट्यभिधाय नमः जीर्णाय नमः जीर्णवस्त्राय नमः नूतनाय नमः नवल्लभाय नमः अजराय नमः रतिपित्ते नमः अतिरागविवर्धिन्ये नमः पंचवादगतिभिन्नाय नमः पंचश्लेष्मा शयाधराय नमः पंचवित्तवत्ते शक्ते नमः पंचस्था विभाविन्ये नमः उदक्याय नमः पुरुषसन्ते नमः त्र्यःस्पस्रविन्ये नमः रजशुक्रधरा शक्ते नमः जरायु गर्भधारिण्ये नमः त्रिकालज्ञाय नमः त्रिलिंगाय नमः त्रिमूर्तिपूर्वासिन्ये नमः अगाराय नमः शिवतत्वाय नमः कामतत्वाय नमः रागिण्ये नमः प्राच्ये नमः अपाच्ये नमः प्रतीच्ये नमः उदिच्ये नमः विदिशे नमः दिशाय नमः अंकुर्त्रे नमः अहंकाराय नमः बालमायाय नमः बलिप्रियाय नमः सृच्ये नमः स्त्रुवाय नमः सामिधेन्ये नमः सुरसद्धाय नमः श्राद्धदेवताय नमः मात्रे नमः मातामह्ये नमः तृप्ते नमः पितुमात्रे नमः पितामह्ये नमः स्नुषाय नमः दोहित्रिण्ये नमः पुत्रे नमः पौत्रे नमः नप्त्रे नमः स्वस्त्र नमः प्रियाय नमः स्तनदाय नमः स्तनधाराय नमः विषयोन्ये नमः
तनंदय्ये नमः शुशुत्संगधराय नमः दौलाय नमः दौलाक्रीडाय नमः अभिनंदिने नमः उर्वर्ष्ये नमः कदल्ले नमः केकाये नमः विशिखाये नमः शिखिवर्तिन्ने नमः खड्वांगधारिण्ये नमः खड्बाणपुंखानुवर्तिन्ने नमः लक्ष्यप्राप्तिकराय नमः लक्ष्ये नमः सुलक्षाय नमः शुभलक्षणाय नमः वर्तिन्ने नमः सुपथाचाराय नमः परिखाय नमः स्वनिवृत्ते नमः प्राकारवलयाय नमः वेलाय नमः मर्यादाय नमः मोदद्धे नमः पोषण्ये नमः शोषणीशक्ते नमः दीर्घकेश्ये नमः सुलोमशाय नमः ललिताय नमः मांसलाय नमः तन्वे नमः वेदांगधारिण्ये नमः नराश्रुपानमत्ताय नमः नरमुंडास्थिभूषणाय नमः अक्षक्रीडारत्ते नमः सार्ये नमः सारिकाशुकभाषिण्ये नमः शाबर्ये नमः गारुडविद्याय नमः वारुण्ये नमः वरुणार्चिताय नमः वाराह्ये नमः तुंडहस्ताय नमः दंष्ट्रोद्रवधूत्र वसुंधराय नमः मीनमूर्ते नमः धरामूर्ते नमः पदान्याय नमः प्रतिमाश्रयाय नमः अमूर्ते नमः निधिरूपाय नमः शालग्रामशिलाय नमः शुचये नमः स्मृति संस्कार रूपाय नमः सुसंस्काराय नमः संसृत्ते नमः प्राकृताय नमः वेदभाषाय नमः गाथाय नमः गित्ते नमः प्रहेलिकाय नमः इळाय नमः पिंगलाय नमः पिंगाय नमः सुषुम्नाय नमः सूर्यवाहिन्ये नमः शशिश्रवाय नमः तालुस्थाय नमः काकिन्ये नमः मृतजिह्विन्ये नमः अणुरूपाय नमः भद्रप्पाय नमः लघुरूपाय नमः गुरुस्थिराय नमः स्थावर्ये नमः जंगमाय नमः दैव्ये नमः कृतकर्मफलप्रदाय नमः विषयाय नमः क्रांतदेहाय नमः निर्विषाय नमः जितेन्द्रियाय नमः चित्स्वरूपाय नमः चिदानंदाय नमः परब्रह्मावबोधिन्ये नमः निर्विकाराय नमः निर्वर्याय नमः रत्ते नमः सत्याय नमः अधिवर्तिन्ये नमः पुरुषाय नमः अज्ञानभिन्नाय नमः शान्ते नमः कैवल्यदायिन्ये नमः विविक्तसेविन्ये नमः प्राज्ञाय नमः जनिताय नमः बहुश्रुताय नमः निराहाराय नमः समस्तेकाय नमः सर्वलोकैकसेविकाय नमः सर्वलोकैकसेविताय नमः सेव्याय नमः प्रियाय नमः सेव्याय नमः सेवाफलविवर्धिन्ये नमः कल्किप्रियाय नमः कल्किप्रियाय नमः शिलाय नमः दुष्टम्लेञ्च विनाशिनी नमः दुष्टम्लेञ्च विनाशिनी नमः प्रत्यञ्चाय नमः धनुषे नमः यष्टे नमः खड्गधाराय नमः धरारथाय नमः अश्वप्लुताय नमः वल्ग्याय नमः शृण्ये नमः मत्तवारुण्ये नमः वीरसुवे नमः वेदमात्रे नमः वीरश्रिये नमः वीरनन्दिन्ये नमः जयश्रिये नमः जयदीक्षाय नमः जयदाय नमः जयवर्धिन्ये नमः क्षेमंकर्ये नमः सिद्धरूपाय नमः सत्कीर्ते नमः प्रतिदेवताय नमः सौभाग्याय नमः शुभाकाराय नमः सर्वसौभाग्यदायिन्ये नमः सर्वतीर्थमये मूर्ते नमः सर्वदेवमये प्रभाये नमः सर्वसिद्धिप्रदाय नमः सर्वसिद्धिप्रदाय शक्ते नमः सर्वमंगलसद्निताय नमः ओम शांति शांति शांति। आपली नामावली झालेली आहे. आता आपण देवीचा श्लोक म्हणूया. सर्व मंगल मांगल्ये श्री सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. कुंजिका स्तोत्र म्हणते.
जय कुंजीवा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. ओम ग्लूम ह्रूं क्लीं ज्यूं स ज्वाल ज्वाल ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल. ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे ज्वल. हम सम लं क्षं फट् स्वाहा. नमस्ते रुद्ररूपिणे नमस्ते मधुमर्दिनी नमकैटबहारिण्ये नमस्ते महिषार्दिनी नमस्ते शुभहन्त्रे च निशुम्भासुरघातिनि. जाग्रतं हि महादेवी जपं सिद्धं कुरुष्व मे. ऐङ्कारी सृष्टिरूपाये प्रेमकारी प्रतिपालिका क्लींकारी कामरूपिण्ये बीजरूपे नमस्तुते. चामुण्डा चण्डघाती च ऐङ्कारी वरदायिनी विच्चे चाभयदा नित्यं नमस्ते मंत्ररूपिणी. धाम धीम दुर्जटे पत्नी वां वीं वागधीश्वरी क्रां क्रीं क्रूं कालिका देवी शां शुं शुं मे शुभं कुरु. हुं हुं हुंकार रूपिण्ये जं जं जंबनादिनी भ्रां भ्रीं भ्रूं भैरवी भद्रे भवान्ये ते नमो नमः. अं कं चं टं तं पं यं क्षं वीं दुं ऐं वीं हं क्षं धीजाग्रं धीजाग्रं त्रोटय त्रोटय दीप्तं कुरु कुरु स्वाहा. पां पीं पुं पार्वती पूर्णा खां खीं खूं खेचरी तथा सां सीं सुं सप्तशती देव्या मंत्रसिद्धी कुरुष्व मे. यानंतर आपण देवीची नावं घेणार आहोत. दुर्गा दुर्गार्थ शमनी दुर्ग पद्मी निवारिणी दुर्गम छेदिनी दुर्गम साधिनी दुर्गम नाशिनी दुर्गम उद्धारिणी दुर्ग निहंत्री दुर्गमापहा दुर्गम ज्ञानदा दुर्ग दैत्य लोक दवानला दुर्गमा दुर्गमा लोका दुर्गात्म स्वरूपिणी दुर्गमार्गप्रदा दुर्गम विद्या दुर्गमाश्रिता दुर्गम ज्ञान संस्थाना दुर्गम ध्यान भासिनी दुर्गमोहा दुर्गमगा दुर्गमार्थ स्वरूपिणी दुर्गमासुरहंत्री दुर्गमायुधधारिणी दुर्गमांगी दुर्गमता दुर्गम्या दुर्ग परमेश्वरी दुर्ग भीमा दुर्ग भामा दुर्गर्भा दुर्गधारिणी. यानंतर सगळ्यांनी आपली ओंजळ करायची. आपल्या ओंजळीमध्ये आपले दोन्ही अंगठे मध्ये ठेवायचे आणि आपण आता देवीची क्षमा मागणार आहोत. जर आपल्याकडून काही चूक झाली असेल तर म्हणून क्षमा प्रार्थना करणार आहोत. अपराध सहस्राणि क्रियन्ते अरनिशं मया दासो मयति मामत्वा क्षमस्व परमेश्वरी. आवाहन जानामि न जानामि विसर्जनं पूजा चैव न जानामि क्षमता परमेश्वरी. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी. यत्पूजितं मया देवी परिपूर्ण तदस्तु मे. अपराध शतं कृत्वा जगदम्बेति चोचरे या गतिं समवाप्नोति न तां ब्रह्मदयासुरा. साप्रदोऽस्मि शरणं प्राप्तस्त्वं जगदाम्बिके. इदानीमुखं प्योप्यहं यतेच्छे तथा कुरु. अज्ञानातिस्मृते भ्रान्त्या यन्नुन्मदिकं कृतं तत्सर्वं क्षमता देवी प्रसीद परमेश्वरी. कामेश्वरी जगन्मात सच्चिदानंद विग्रहे गृहाणाचरमिमा प्रत्या प्रसीद परमेश्वरी. गुह्याति गुह्य गोप्त्वं गृहाणा स्मृतं कृतं जपं सिद्धिर्भवतु मे देवी तत्प्रसादात् सुरेश्वरी तत्प्रसादात् सुरेश्वरी तत्प्रसादात् सुरेश्वरी. सर्वांनी आपल्या देवीची मूर्ती आपल्या देवाऱ्यात ठेवा आणि आपण आता आरती करूया. हो, सर्वांनी देवीची मूर्ती काढून पुसून घ्या. ठेवताना थोडं कुंकू म्हणते ठेवल्यावर थोडस आणि ती देवाऱ्यावर ठेवल्यानंतर हळदी कुंकू व्हा. फुल व्हायला फूल काढून घे दुसरे टाकावं लागते.
सांगितले की हो नमस्ते नारायण नमस्ते. आरती करायची का आता? हो हो आरतीला सुरुवात करूया. आवर गणपतीची मग द्यायची. दुर्गा दुर्गा भारी झाल्यानंतर हं. ती घ्यायची जगदजननीची. चालेल ठीक आहे. सुख कर आरतीला सुरुवात करूया का? हो 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 हा. करूया. आधी गणपतीची आरती करूया, मग देवीची करू आणि अजून एक देवीची आहे. आम्ही जे दुर्गा सप्तशती म्हटल्यानंतर जी आरती करतो ती एक करूया. अशा 3 आरती करूया. हा हो हो चालेल. चालेल. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची गुरुवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची हो शेंदुराची जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती रत्न खचित फरा तुझ गौरी कुमारा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे गडित मुकुट शोभतो बरा रुणझुण तीनू पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दाश्रमाचा वाटपाहे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मन मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे काट संजीवनी जय देवी त्रिकोण भूनी पाता तुझैसी नाही सारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करता पडवे प्रवाही ते तू भक्ता लागी पावसी लवलाई जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निर्दासा क्लेशापासून सोडली तोडी बहुपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविलाशा नरहर तल्लीन झाला पदभंग क्लेशा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी
जगत जननी जय जय मा जगत जननी जय जय भयहारिणी भवतारिणी भवगामिनी जय जय तू ही सतचित सुखमय शुद्ध ब्रह्मरूपा सत्य सनातन सुंदर परशिव स्वरूपा मा जगत जननी जय जय आदि अनादि अनामय अविचाल अविनाशी अमल अनंत अगोचर अमल अनंत अगोचर अज आनंद राशी माँ जगत जननी जय जय अविकारी अगहारी अकल कलाधारी करता विधि भरता हरिहर संहारकारी माँ जगत जननी जय जय तू विधिवधूर तू उमा महामाया मूल प्रकृति विद्या तू मूल प्रकृति विद्या तू जननी गिजाया उमा जननी जय जय राम कृष्ण तू सीता वज्र रानी राधा तू वांछा कल्पद्रुम हारिणी सब बाधा ओम माँ जगत जननी जय जय दश विद्या नव दुर्गा नाना शस्त्र करा अष्टमातृका योगिनी अष्टमातृका योग नव 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 रूपा ओम महाजगनी जय जय तू परधाम निवासिनी महाविलासिनी तू ही स्मशान विहारिणी तू ही स्मशान विहारिणी तांडवलासिनी तू ओम जगत जननी जय जय सुरमुनि मोहिनी सौम्या तू शोभाधारा विवसन विकट स्वरूपा विवसन विकट स्वरूपा प्रलयमयी धारा ओम जगत जननी जय जय तू ही स्नेह सुधामयी तू अति गरल मना रत्न विभूषित तू ही अस्तितना माँ जगत जननी जय जय कालातीता काली कमला तू वरदे शक्ति शक्तिधर तू ही शक्तिधर तू ही नित्य अभेदमयी माँ जगत जननी जय जय भेद प्रदर्शिनी वाणी विमले वेदत्रयी हम अति दिन दुखी माँ विपत जाल घेरे माँ जगत जननी जय जय है कपूत अति कपटी पर बालक तेरे निज स्वभाव वश जननी दया दृष्टि कीजे माँ जगत जननी जय जय करुणा करमयी चरण शरण दीजे भयहारिणी भवतारिणी भवभामिनी जय जय माँ जगत जननी जय जय जगत जननी जय जय माँ जगत जननी जय जय भवहारिणी भवतारिणी भयहारिणी भवभा जगत जननी जय जय माँ जगत जननी जय जय ओम शांती शांती सर्वांनी कापूर लावून घ्या शेवट मंत्रपुष्पांजली ओम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजेन्द्रारम सदा वसंतम हृदयारविंदे ओम भवानी सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्म शान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाम् उमानाथमीशं जराजन्मनाशं परम ज्योतिर्लिंगं नमामि इष्टलिंगम्
आता सांगते ना मंत्र पुष्पांजली घेतोय आपण आता. ओम गणानां त्वा गणपतिगुं हवामहे कविं कविनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणा ब्रह्मणास्पत् आनशृणोति सीदसादनम्। ओम यत्नेन यवन्त देवास्ता निर्वाणि प्रधान्यासन् तेनाकं महिमान सचन्ते यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः। ओम राजाधिराजाय प्रसेसायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणायां महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पार्वेष्टं राज्यं महाराजमाधिपत्यमयं स्वतंत्रपर्यायी स्यात् सार्वभौम सार्वायुषान्तादापरार्धात् पृथिव्ये समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येषु श्लोको विहितो मर्तः परिवेष्टारो मर्तस्य वसनगृहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासीति। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे अत्रिसूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। नमो देवे महादेवे शिवाय सत्यं नमः। नमः प्रकृतिभद्राय नेता प्रणता सुधाम। आता आपल्याला नैवेद्य दाखवायचंय। मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि। प्राणाय आता नैवेद्य दाखवायचं। ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा समानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा शिवशक्ती ब्रह्मणे स्वाहा। दिव्य प्रसमोपन सूत्र म्हणू शकत नाही। सुनीता झालंय आपलं? हो, खूप छान सांगितली पूजा तुम्ही आणि देवीची 1001 नावं घेताना खूप छान वाटत होतं। त्या कुंकूचं काय करायचं जरा सांगाल का? सगळ्यांना मी मगाशी सांगितले पण पुन्हा एकदा। ते कुंकू आपल्या जवळच्या लोकांना आपण दिलं तर ते खूपच चांगलं आहे, कारण त्याच्यामध्ये आज आपलं देवी तत्व आलेलं आहे आणि ते आपण दररोजही वापरू शकतो। म्हणजे आपण जेव्हा घरातून बाहेर निघतोय कामासाठी किंवा असंही आपण जरी घरातून बाहेर निघतोय तर त्यावेळेला ते कुंकू आपण कुणीही लावलं घरातल्या तरी चालेल आणि इतरांना सुद्धा आपल्या जवळच्या लोकांना द्या ते, कारण त्याच्यामध्ये देवी तत्व उतरलेलं आहे। एखाद्या डबीत भरून ठेवा सगळ्यांनी। हो हो, कुणाला काही विचारायचंय का या संदर्भात? आता हात जोडून प्रार्थना करा। कुणाला काही बोलायचंय विचारायचंय? प्रार्थना कोणती म्हणायची विद्यावाहिनी? प्रार्थना काही नाही, आपण आता हे सगळं केलं। आपण आधीच प्रार्थना केली ना, क्षमा प्रार्थना केली, संकल्प पण केलाय। आता जर अजून कोणाला काही मागायचं असेल तर ते करू शकतात। म्हणजे ओके, पुन्हा हा गोडके मॅडम बोला ना। कुंकुमार्चन केले ना, हा ते आपल्या घरात जे कुंकू असेल त्याच्यामध्ये ते घालून वाढवून ठेवायचं। आपल्या घरात कुंकू असतंच ना, त्याच्यामध्ये घातलं तर आणि मग सगळ्यांना दिलं तर चालतं। येस, ओके। अजून कुणाला काही बोलायचंय? आणि आता आपण जी काही पूजा केली ना, त्या
आवाज येतोय? हो हो येतोय. हा, आपण जे म्हणजे जी काही आपली मूर्ती ठेवली होती किंवा कोणी चांदीचं नाणं ₹1 त्या तिथलं तुम्ही थोडं निरीक्षण करा. प्रत्येकाला काही वेगळा अनुभव येईल. बघा म्हणजे म्हणजे त्या कुंकवामध्ये तुम्हाला काय दिसतंय का? कारण माझ्या इथे मी आता मूर्ती उचललेली आहे, त्या ठिकाणी 2 डोळे दिसतायत. अच्छा, कुंकवामध्ये? हो, कारण मी त्याचा फोटो काढून तुम्हाला थोड्या वेळाने पाठवते आपल्या ग्रुपवरती. अच्छा अच्छा, ओके. हं. 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 चालेल, खूप प्रत्येकाने छान. आपल्या इथं हो आपल्या इथं निरीक्षण करा, म्हणजे आपल्याला अनुभव येईल त्याचा. हो हो, नक्कीच. जितके आपण भक्तिभावाने करू तितकं आपल्याला त्याचा जास्त अनुभव येत जातो. खूप छान पूजा घेतलेली आहे वहिनी तुम्ही आज नवरात्रीच्या निमित्ताने. मी प्राजक्ता सलगर हिला विनंती करते की तिने आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. नमस्कार सर्वांना. आजचा कार्यक्रम खरंच खूप सुंदर झाला. व्हिडिओ ऑन? प्रथम व्हिडिओ ऑनच असेल बहुतेक. अच्छा, मला दिसत नाही. आहे. तुमचा नेटवर्क मे बी आज काहीतरी प्रॉब्लेम होते असेल. नाही, माझ्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, सुरुवात चालेल, करते. काही हरकत नाही. प्रथम सर्वांना माझा नमस्कार. जसं एखादं वाक्य लिहिताना जर पूर्णविराम नाही दिला तसं वाक्यही पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे आपला हा कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजे आपले आभार प्रदर्शन. सर्वप्रथम मी आभार मानते आपल्या बोरीगिड्डे सरांचं आणि जे आपल्या माधम्मा महिला मंडळाचे आधारस्तंभ सुनीता नकाते मॅडम आहेत त्यांचा आभार मानते. आणि याचबरोबर हा कार्यक्रम नियोजन जो केला स्त्री सूक्त पठणाचा त्या विद्या नावकर मॅडमचा, ज्यांनी खरंच खूप सुंदर प्रकारे सगळ्या गोष्टीची सगळे नियोजन कसे करावे, पूजा विधी काय काय असायला हवे, साहित्यासकट सगळ्या गोष्टींची माहिती अगदी पूर्वीच दिली होती आणि खरंच खूप सुंदर कार्यक्रम पार पडला. सुनीता विद्या नावकर मॅडमचं खूप खूप आभार आणि सर्वांचंच खूप जास्त आभार. सगळ्यांनीच आपला अगदी अनमोल वेळ काढून या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप आभार. धन्यवाद सर्वांना. थँक्यू प्राजक्ता आणि सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आज ज्यांना या कार्यक्रमाचं महत्व समजलं ते सगळेजण उपस्थित राहिलेत, त्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद. आणि असेच कार्यक्रम आपण इथून पुढे करत राहूया आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये. तर आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.